त्यामुळे कदाचित एक सेलिंग राऊंड झाला असेल, प्रॉफिट बुकिंग झालं असेल कुठेतरी. आणखीन तसाही डिसेंबर महिन्यात बरंचसं सेलिंग करतातच फंड हाऊसेस, की तिकडचे म्युच्युअल फंड्स किंवा बऱ्याचशा ते लोक तिकडचं लिक्विडेट बरंच करतात सुट्टीचं हे असल्यामुळे. त्यामुळे दरवर्षी हा जो एक डिसेंबर महिना असतो तो जनरली आपण ऑब्झर्व केलं की सेलिंग येतं या ह्याच्यामध्ये. पण अर्थात मार्केट दरवेळी नवीन असतं, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन गोष्ट दाखवत असतं. त्याच्यामुळे किती आपण त्याच्यावर ट्रस्ट ठेवायचा ते पण शेवटी प्राइस ऍक्शन इज अ गॉड. त्यामुळे प्राइस ऍक्शन मेन आहे कुठल्याही परिस्थितीत बघायचं झालं. थोडासा मी चार्ट झूम आउट करतोय, तुम्हाला काही आयडेंटिकल ह्याच्यामध्ये मार्क दिसतील साधारण, की त्या गोष्टी आयडेंटिकल निफ्टीच्या चार्टमध्ये होतात आणि लोक कसे त्याला ट्रॅप होतात. काही मी बेरिश कॅन्डल इथे दाखवतो, त्याची साईज आयडेंटिकली सेम आहे. दिस साईज, दिस बेरिश साईज इथे एक बनली आहे आणि आजची एक कॅन्डल आहे. जेव्हा जेव्हा या अशा कॅन्डल बनल्यात, मार्केट कुठेतरी रिट्रेस होतं. ती लेवल एक त्याची 50% रिट्रेसमेंट देते आणि फॉल देतं. इथे पण ती 50% रिट्रेसमेंट दिली, फॉल दिलाय. आता इथेही कदाचित एक माझ्यामध्ये एक थोडीशी पुलबॅक येऊ शकते आणि एक छोटासा फॉल इथे एक्सपेक्टेड आहे मला. कुठेतरी मार्केट एक फॉल येण्याच्या आधी थोडंसं एक फॉल म्हणजे खाली मुवमेंट दिल्यासारखं करतंय, आणखी परत शॉर्टर्सना ट्रॅप करायला ते परत वर घेऊन जात आहेत. किंवा ह्याच्यातून अजून एक ऑब्झर्वेशन असं दिसतंय की ते सेलिंगला वेळच देत नाही, विचार करायला तुम्हाला वेळ देत नाहीये. ज्या दिवशी सेलिंग येतं मार्केटमध्ये तो एक कोटा एकाच दिवसात कम्प्लीट होतो, त्याला फॉलो थ्रू कुठे मिळत नाहीये नंतर, की तुम्ही विचार केलात हा एक पुट कॅरी करून घेऊन जाऊ, दुसऱ्या दिवशी एक चांगली मुवमेंट मिळेल. सो दिस इज नॉट हॅपनिंग. जनरली बुल मार्केटची ही खासियत आहे की जे तुमचे डीप येतात ते त्या दिवशी पटकन सेल ऑफ होतात. इथे थोडासा एक डीप करेक्शन आलं, पण तेही किती दिवसांनी आलं. इथे हा डेली चार्ट आहे, जवळजवळ एक 10-12 दिवस तिथे गेले मध्ये, त्याच्यानंतर तो फॉल आलेला. सो इतके दिवस जर ऑप्शन कोणी घेऊन बसला असतं तर त्याचा ऑप्शन 0 झाला असता, आणि विकली ऑप्शन तर की पटापट डीके होऊन जातो. किंवा काय होतं, एक सेलिंग येते ते पण आरामात येते, कुठेही त्याला असा पुलबॅक किंवा एक जे बेरिश मार्केटचं जे साईन आहे ते कुठेही तर अजिबातच नाहीये पहिली गोष्ट म्हणजे. सो इथे पॅनिक व्हायची मला तरी काही गरज वाटत नाहीये. जर मी इतक्या दिवसांचं कोरोना नंतरचा जर मी चार्ट झूम आउट केला तर ही जी अशा जे कॅन्डल आहेत त्या नॉर्मल आहेत बुल फेज मध्ये, जस्ट प्रॉफिट बुकिंग. आणि या कॅन्डल नॉर्मल काय, कारण की ज्या रन दिल्यात त्या अक्षरशः व्हर्टिकल विथ गॅप्स रन दिलेल्या आहेत. सो एवढं झाल्यानंतर तुम्हाला हे छोटं छोटं करेक्शन एक्सपेक्टेड आहे. इट्स नॉट अ बिग डील. आता एक प्रश्न येतो की इथपर्यंत ठीक होतं की इथे निफ्टीचा ऑल टाइम हाय इंटॅक्ट तरी होता, ऍटलिस्ट इथे नव्हता, इथे 12,400 इथपर्यंत तरी ठीक होतं, की आपल्याला होप होते की मार्केट फिरेल खाली जाईल. आता काय झालंय, मार्केटने ऑलरेडी ऑल टाइम हाय क्रॉस करून मार्केट वर गेलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे कुठेही बिअरिश फेज हा डोक्यातून काढून टाका पहिली गोष्ट म्हणजे. अर्थात या लेवलवर बाईंग ऍडवायझेबल अजिबात नाहीये, किंवा स्टॉक स्पेसिफिक जर तुम्हाला चांगले लेवल जर मिळत असतील, काढता येत असतील, जसं आपण काही कॉल्स आता बघितले इथे ज्यांनी पेड मेंबरशिप घेतली त्यांना कळलं सगळं, या 4-5 दिवसात माझ्यामध्ये 1-2 जणांचे फीस तशाच निघाल्या असतील कॉल्समध्ये. तर स्टॉक स्पेसिफिक जर आपण काम करतोय तर हरकत नाही, पण जर तुम्ही इंडेक्समध्ये काम करताय तर खूप केअरफुली काम करावं लागलं आता. कारण की आता जेव्हा जेव्हा अशी सिच्युएशन बनते, ही जी सिच्युएशन बनली आजची, ही वाईड रेंज जेव्हा कॅन्डल बनते त्याच्यानंतरचा काही दिवसांमध्ये व्होलॅटिलिटी अचानक इन्क्रीज होते, कारण की ह्याच्यात तुमचे स्टॉप लॉस मोठे होतात. ओके, आता आजची रेंज जवळजवळ एक माझ्यामध्ये 250-300 पॉईंटची रेंज बनली, कारण की आज एनगल्फ केलं कॅन्डलने. त्याने हाय पण सकाळी ब्रेक केला कालच्या दिवसाचा आणि लो पण ब्रेक करून खूप खाली क्लोजिंग केलंय. इज अ फर्स्ट साईन. त्याच्यानंतर इथे काय झालेलं, इनसाइडर डे झालेले 3-4 दिवस, त्याने खाली ब्रेकआउट दिलेलं, हे आपण डिस्कशन केलेलं जर कोणाला आठवत असेल तर. तिथे ब्रेकआउट दिले तेव्हा मी सांगितले खाली एक चांगले सपोर्ट आहेत, हे सपोर्ट तोडल्याशिवाय मार्केट फिरणार नाहीये. सो हे सगळे डिप्स बाहेर होते, हे आपण डिस्कस केलेलं होतं. फायनल हा त्याने जो हातोडा मारला शेवटी, एक मेजर डिप सेंड दिला, हा ट्रॅप होता, इट्स अ प्युअर ट्रॅप.
ह्याच्या लो खाली सेल होता बेसिकली, लोकांनी इथेच सेल करून टाकले त्याला आणि त्याने फिरवलं मार्केट. आणि सगळ्यात पहिली गोष्ट प्राइस ऍक्शन वाईज म्हणायची झाली तर बुल मार्केटमध्ये शॉर्ट करायचंच नाहीये मुळात. पहिली गोष्ट म्हणजे डू नॉट शॉर्ट इन दिस मार्केट. हा डीप किती खोल जाईल यू नेव्हर नो. कुठूनही बाय आउट करतात, 50 पॉईंट जर 100 तिथून फिरवून घेऊन जातील परत. जोपर्यंत मार्केट बेरिश झोन मध्ये एंटर करत नाहीये तोपर्यंत हे बुल मार्केटच आहे. इथे प्रत्येक डीप हा बायच होणार. एवढ्या मोठ्या करेक्शन नंतर 200-150 पॉईंटचं करेक्शन इज नॉट अ बिग टास्क. कुठेही तुमचं जर हे असेल काय म्हणतात ते, कुठे बेरिश तुमच्या मनात जर हे काही असतील भावना की बेरिश झाले मार्केट, तर असं नाहीये पहिली गोष्ट. म्हणजे तर आजचा दिवस आपण बेसिकली अनालिसिस करूया की आज काय झालं. ठीक आहे, मी 5 मिनिटाच्या चार्टवर आणतो. कालचा दिवस हा आयलंड दिवस गेला. आता हा आयलंड झालाय कारण की हा गॅपअपने उघडला आणि आजचा दिवस पण गॅपअपनेच उघडला. तो ह्याला रेफरन्स पॉईंट काहीच नाही या दिवसाला. हा या 2 दिवसाच्या मध्ये असा अदांतरी, इथे गॅप क्रिएट झाली, इथे गॅप क्रिएट झाली. प्रॉब्लेम आता काय आला इथे की मार्केट, ही लाईन मी उघडवतो, ही लाईन नाही आता समजून घ्या. समजा मार्केट ओपन झालंय असं, ऑलरेडी मार्केट ओपन झालेलं जवळजवळ माझ्यामध्ये एक बऱ्यापैकी 100 पॉईंटने झालेलं ओपन, 1360-70 ला क्लोज झालेला. येस, 40 ते 50 जास्तच माझ्यामध्ये 60-70 पॉईंटने गॅपअप ओपन झालंय. इट्स काय म्हणतात ते, हे ऍडवायजेबल नाही इथे बाय करणं, या टॉपला बाय करणं ऍडवायजेबल नाहीये. अगेन व्हॉल्यूम, लुक ॲट दिस व्हॉल्यूम. पहिल्याच गॅप हा सेल झाला, हा गॅपअप सेल झाला. अगदीच तुम्हाला याच्यावर गॅप बाय करायला इच्छा असती तर तुम्ही ह्याच्या हायवर काही पॉइंट्स बाय केले असते तरी ठीक होतं. ही एक रेंज बनवलेली पहिल्या काही मिनिटांमध्ये. रेंज ब्रेकआउट दिलं विथ अ गुड बेरिश कॅन्डल. इथे दिवसाचा ट्रेंड कळून गेलेला की आता संपलाय, आज काही होणार नाही, कारण की ऑलरेडी मार्केटने एक जबरदस्त स्टॉप बनवलेला. आणि जसं आपल्या आता इंटरनल न्यूज येत आहेत, खूप काही पॉझिटिव्ह नाही आहेत, तो तशी काही खूप काही हॅपनिंग होणार नव्हतं. आणि इथे गेम ऑलरेडी या गॅपमध्ये संपलेला. काल ज्यांनी काही लॉंग पोझिशन घेऊन गेलेले ते सगळ्यांनी इथे प्रॉफिट बुक केलं. आणि नंतर कुठेही चान्स दिला नाही त्याने की मार्केटने की कुठेही तुम्हाला गॅप म्हणजे काय म्हणतात ते डीप जो मिळाला इथे बाय करण्यासारखा. इथे एक पिन बार कॅन्डल बनवलेली पण त्याच्याही हायवर काही गेलं नाही. हे एक चांगलं बाईंग झोन मध्ये आलेली ही कॅन्डल मी इथे बघत होतो. या कॅन्डलला की जवळजवळ कालच्या मीनच्या आसपास हा जो मीन होता इथे त्याने सपोर्ट घेतला या 5 मिनिटाच्या कॅन्डल. पण अर्थात आपण कॅन्डलस्टिक ट्रेड करायच्या पद्धतीत कुठेही बाय नाही करा, पण ह्याच्या वर बाय करायला एक ट्रेड लावून ठेवला असता तरी तो नाही झाला ट्रेड. तर इथे पिक्चर क्लिअर होतं की आजचा दिवस हा खालीच जाणार. आणि लुक ॲट दिस, मीन कसं काम करतो. कालचा मीन आहे त्याने बरोबर ब्रेकआउट देऊन इथे परत अगेन एक टुक रेजिस्टन्स. इथे बऱ्याच लोकांनी बाय केलेलं, इथे परत लोक टॅप झाले. हा बाय नव्हता बेसिकली, हा जस्ट पुल बॅक होता एक छोटासा आणि तो कालच्या मीन पर्यंतच आला फक्त. आणि यानंतर मग एक्सपांडेड कॅन्डल होत होत निफ्टी मग खाली गेली आणि त्याने दिवसाच्या लोएस्ट पॉइंटला क्लोज दिलाय. तर दिस इज नॉट अ गुड साईन. एखादी गोष्ट दिवसाच्या लोएस्ट पॉइंटला जर क्लोज होते याचा अर्थ असा होतो की मार्केट 3:30 ला संपलं म्हणून. 4:30-5 पर्यंत सर अजून सेलिंग कंटिन्यू राहिलं असतं त्याच्यामध्ये, असा अर्थ होतो याचा. सो मार्केटलाच कुठे बाय नव्हता बेसिकली, कुठल्याच पोझिशनला मार्केटला इंडेक्स मध्ये बाय नव्हता. स्टॉक स्पेसिफिक गोष्ट वेगळी आहे. आवाज येतोय ना माझा ऐकू सगळ्यांना? हो हो येतोय येतोय. सो पहिलं टॉपिक हे झालं आजचा दिवस काय झाला. आणि अगेन त्याने कालच्या एक जो डीप होता आधीच्या दिवसांचा तिथे कुठेतरी त्याने जाऊन सपोर्ट घेतलाय, आज तिथे थांबलाय तो. अगेन बॅक टू बिगर टाइम फ्रेम. आता सपोर्ट कुठे, ठीक आहे. जर आता इथून निफ्टी फॉल झाला तर काय पुढचं त्याचं आहे फ्युचर.
तर जर निफ्टीने हा जो रन दिलेला, ओके, त्याच्यानंतर एका बॉक्स रेंजमध्ये निफ्टी अडकलेला. एक बॉक्सची रेंज एक त्याने बनवलेली आणि त्याचं ब्रेकआउट त्याने, दिस इज अ प्युअर ट्रॅप. अपर साईडला त्याने एक ब्रेकआउट दिलं वरच्या साईडला आणि आज अजून एक गॅप अप उघडला त्याने. तो लोकांना असं वाटलं की ही रेंज त्याने ब्रेक करून आता निफ्टी वर चालला. हे पिक्चर क्रिएट केलेलं. आता या गॅपच्या एक्झॅक्ट 50%ला आता क्लोजिंग दिलेली आहे. ओके, बरोबर. तर आता आपला पहिला सपोर्ट असणार आहे दिस 12,728. हा माझा पहिला सपोर्ट आहे. तर मला थोडासा जरी बाईंगचा विचार करायचा असेल तर मी इथे निफ्टी आल्यावर विचार करेन प्राइस ऍक्शन बघून, अदरवाईज नाही करणार. त्याच्या खाली कुठला सपोर्ट आहे, त्याच्या खाली हा एक 3 दिवस जो त्याने कन्सल्टेशन केलेला हा एक सपोर्ट आहे. ते झोन येतंय 12,600, 12,550. सो माझ्यामध्ये 250-300 पॉईंटची एक खाली एक सेलिंग येऊ शकतं. पण जर या सेलिंगच्याही तर खाली गेला अचानक, आज आहे माहित नाही मला काय सीन आहे आजचं, चेक करूया. सध्या डाऊ जोन्स निफ्टीला फॉलो करतोय, उलट होतंय. आपण एक ठीक आहे, अजूनही खूप काय मेजर सेलिंग दिसत नाहीये, अजून 0.7% वगैरे असं सेलिंग दिसतंय. खूप काय अर्थात आता सुरू झालंय जस्ट, माहित नाही नंतर काय होत दिवस अखेर. सो निफ्टीचे आता सपोर्ट कुठले आहेत? निफ्टी आयदर या रेंज मध्ये राहील 2-3 दिवस. 2 दिवस म्हणजे आता काय, उद्याच एक एक्सपायरी आहे, उद्या एक्सपायरी थंड होऊ शकते कदाचित, किंवा झालं तरी एक अशी काहीतरी एक्सपायरी होईल या रेंजमध्ये, परत तो आलाय बॉक्स रेंजमध्ये. त्यामुळे उद्याचा दिवस एक्सपायरीचा असल्यामुळे प्रीमियम मीटिंग बरंच होऊ शकतं. या रेंजमध्ये येईल तो परत शुक्रवारचा दिवस. सोमवारी तर मार्केटला सुट्टी आहे, त्यामुळे एक रेंज बाउंड होऊ शकतं, किंवा मग जर फॉल आला तर इथपर्यंत फॉल येऊ शकतो, सरळ फॉल आला तर. आता निफ्टी माझ्यासाठी पॉझिटिव्ह कुठे होणार हा प्रश्न येतो परत. जर मला तर फ्रेश बाईंगचा विचार करायचा आहे, किंवा एक चांगलं निफ्टीला वजा 13,600 13,800 जी वरची टार्गेट फंड हाऊसेसने दिलेली, नेमकी बरोबर ते आजच देतात की ज्यावेळी तेव्हा फॉल येणार असतो अशा वेळी बरोबर टार्गेट असतं त्यांचे, आधी नाही देत कधी, बरोबर त्या दिवशी फॉल येतो. सो व्हॉट आय विल डू, ह्याच्या 50% आसपास मी एक लाईन ड्रॉ करतो, साधारण एवढी, 13,000च पकडून चला ना, राऊंड फिगर. 13,000 वर निफ्टी जोपर्यंत क्लोजिंग देत नाहीये त्यासाठी, तोपर्यंत तो माझ्यासाठी निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह इन द सेन्स शॉर्टिंग अपॉर्च्युनिटी नाही, प्रॉफिट बुकिंग. जो जो तुम्हाला राईज मिळेल तुम्हाला प्रॉफिट बुक करत जायचंय, जो कुठला राईज मिळेल इथेवरती. त्याच्या वर जर निफ्टीने क्लोज दिला तर मग त्याची पुढची एक नवीन लेग, त्याचा नवीन लेग ओपन होईल वरती. मग हा जो झोन आहे हा त्याला पुढच्या काही काळाकरता एक चांगला सपोर्टचं काम करेल. त्यामुळे हे आता निफ्टीसाठी 12,600, 12,700, 12,500 हे 3-4 ज्या लेवल्स आहेत आणि इमिजिएट लेवल्स आहेत या, त्यामुळे निफ्टीला ते तोडणं कठीण होईल. पटकन खूप काही होईल असं वाटत नाहीये मला. कारण की आजचा निफ्टी जरी 1.5% पडलेला असला तरी जर FII डेटा आपण काही बघितला आजचा, सो वी विल बॅक टू FII डेटा. मी काही डेटा इथे ओपन करून ठेवलाय. हा अख्ख्या महिन्यामध्ये जवळजवळ 55,000 करोड FII बाईंग झालंय. दिस इज अ मॅसिव्ह बाईंग. एवढं बाईंग कधीच झालं नव्हतं एका महिन्यात पूर्ण हिस्ट्रीमध्ये कॅशवर. तेच जर DIIचं बघितलं तर DIIने सेल केलाय कॅशला. ह्याला मल्टिपल रिझन असू शकतात. हेज पोझिशन असल्यामुळे फक्त कॅशवरून आपण अंदाज नाही बांधू शकत की काय सेलिंग झालंय, काय बाईंग झाली. इथे FNO वर तुम्ही गेलात, इथे FNOचे इंडेक्स त्यांच्या पोझिशन दिसतील तुम्हाला, स्टॉकच्या पोझिशन दिसतील, हे सगळं हेज पोझिशन असतं. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, इफ यू सी, लोकांनी त्यांचे फंड लिक्विडेट केले ह्या महिन्यामध्ये. म्युच्युअल फंड्स MF 20,000 करोड लिक्विडेट झालेले.
म्हणजे कुठेतरी रिटेलरना असं वाटते की आता प्रॉफिट बुकिंगची योग्य वेळ. ते सेबीने काय केले बघा, FII ने 60,000 करोड बाय झाले. FNOच्या पोझिशन बघितल्या, FNO ला सेल केलं त्यांनी. म्हणजे काय करत होते ते, बेसिकली स्टॉकचे फ्युचर विकत होते आणि कॅशला बाय करून मार्केट वर ठेवतात, असा अर्थ काढावा लागेल त्याचा. सो हे सगळे हेजिंग पोझिशन्स असतात. पण मी फक्त जर कॅशचा विचार केलाय तर आजचा दिवस मला काय सांगतोय, आज कुठेही FI ने सेलिंग नाही केलंय, जरी मार्केट एवढं पडलंय. हा सगळा DII चा सेल होता. FI ने उलटच बाईंग केलंय 24 करोडचं. जर असं काही सेलिंग केलं FII ने एक दिवस जरी, तरी मग तुम्ही समजू शकता की निफ्टीमध्ये काय होईल, किती सेल होईल. सो अजूनही कुठेही असं नाही झालं आणि मार्केट एवढं तुम्हाला असं वाटत असेल की खूप काय झालं, असं काही नाही. सध्या FII ने अजून मूड मध्ये नाहीये काही सेल करायचं. तसं आपल्याला डेटावर समजेल. दुसरा बँक निफ्टीकडे येऊया. निफ्टीचा आपण चेक केला. निफ्टीचा तर सरळ सरळ हा 13,000 वर क्लोज येत नाही, आपल्यासाठी पिक्चर क्लिअर आहे. याच्यावर जात नाही तोपर्यंत काही नवीन करण्यात पॉईंट नाहीये. इथे तुम्हाला जे काय मिळतं तिथे प्रॉफिट बुकिंग वेळच्या वेळी करत राहा. जर बाईंग करायचं असेल तर मी थोडंसं बाईंग खाली ऍडवाइस करेन. फ्रेश बाईंग करायचं असेल तर आय विल बाय अराउंड दिस झोन, 12,200 12,400 जो प्रिव्हियस हाय होता निफ्टीचा, साधारण त्या झोन मध्ये आला समजा तर मी विचार करेन बाईंगचा. पण अजूनपर्यंत माझ्यासाठी तर सेल ऑन राईजच आहे. फ्रेश बाईंग मला आता रिस्क रिवॉर्ड याच्यात नीट बसत नाही. बट अगेन स्टॉक स्पेसिफिक, प्रत्येक स्टॉकची लेवल वेगळी असते. हे मी म्हणतोय, हे इंडेक्स मध्ये म्हणतोय, जे इंडेक्स ट्रेड करतात त्यांच्यासाठी म्हणतोय मी बाईंग सेलिंग. स्टॉक स्पेसिफिकचं प्रत्येकाच्या स्टॉकची वेगळी चाल आहे. सो निफ्टी 50च्या स्टॉक्सना मी वेगळं केलं तर ते अदर दॅन मिड कॅप आणि स्मॉल कॅपचे प्रत्येक स्टॉकच्या मध्ये काहीतरी वेगळी चाल सुरू आहे. फॉर एक्झाम्पल ग्रीनवेल नॉर्टन, इथे आज कोण असेल की नाही माहित नाही, कोणाला तरी मी सांगितलेलं स्टॉक जे पेड मेंबर, आता माहित नाही कोण असेल याच्या आता अवेलेबल. ह्याला मी आम्हाला सांगितलेला ग्रीनवेल नॉर्टन सांगितलेलं ना, 556 560 नॉर्टन बरोबर. हे झोन आय थिंक मी लेक्चर मध्येच सांगितलेलं वाटतं, मी वेबिनार मध्येच सांगितलेलं की मी हा बघतोय म्हणून. मे बी RSI आणि MACDच्या याच्यात सांगितलेलं आहे. हा आज टार्गेट ह्याने हिट केलं. मार्केट 2% पडलंय, पण ह्याने टार्गेट दिलं आपलं. म्हणजे 560 ते 600 रुपये, 40 रुपये ह्याने काही दिवसात गेले. सगळं व्हॉल्यूम अनालिसिस, प्राइस ऍक्शन, ह्याचा इंडेक्सशी काही संबंध नाही. स्टॉक स्पेसिफिक तुम्ही काम केलं त्याच्याशी काही घेणं देणं नाही इंडेक्स. इंडेक्स हा फक्त टॉप 50 कंपन्यांना रिप्रेझेंट करतो. इंटरनल कुठल्या कंपनीत काय चालू आहे तुम्हाला स्टॉक स्पेसिफिक तुम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्हाला काही याच्यात समजणार. सो टू कॅच अ राईट फिश इज अ की. हा ग्रीनवेलने चांगला दिला. अवंती फीड एक चांगला चालला. अवंती फीड साधारण एक कुठल्या रेंज मध्ये दिलेला, 486च्या आसपास कुठेतरी रेंज मध्ये दिलेला, आवरलीवर येतो साधारण या रेंज मध्ये कुठेतरी सांगितलेला होता. एक इंट्राडेच्या याच्यासाठी पण सांगितलेला. येस, 500ला ज्यावेळेला पोहोचला 501च्या वरती. हा इनफॅक्ट तो इंट्राडेला पण होता चांगला, पण हा स्विंग पण झाला याच्यामध्ये, कप अँड हँडल बनलेला आहे, चांगलं एक मुवमेंट दिली आणि आज ते फॉल आला मार्केट, त्याच्यानंतर तो खाली आला. पण अगेन इट इज रेस्टिंग ऑन दिस सपोर्ट. हा सपोर्ट जर त्याने इंटॅक्ट ठेवला तर अगेन इट कॅन विजिट दिस लेवल्स. हा एक चांगला होता आणि इथे तेच झालं. इथे कोणतरी अक्युम्युलेट करते. बेसिकली अवंती फीडला मी का स्पॉट केला, इथे कोणतरी अक्युम्युलेट करते या स्टॉकला. इथे कोणतरी मोठा व्हॉल्यूम बाहेर घुसलेला आहे. नाव इट इज जस्ट अक्युम्युलेटिंग. एक वरची ट्रेंड लाईन मी समजा ड्रॉ केली, तास त्याने काय केलं, ट्रेंड लाईन ब्रेक केली, रिव्हिजिट केली, हा परत वर जाऊ शकतो. खालचं तुमचं लेवल्स तुम्हाला माहिती आहेत, ठीक आहे.
या लेवल्स आहे. ज्या ज्यावेळी त्याने खाली ट्रेंड लाईन तोडली लगेच त्याने एक हे दिली, इथे पण एक रिजेक्शन कॅन्डल केली. एवढा अख्खा त्याने फॉल भरून काढला. म्हणजे ही ट्रेंड लाईन एकदम इम्पॉर्टंट आहे आता. सो माझ्यासाठी ही जी लेवल आहे आता, हा माझ्याकडे डिफाईन स्टॉप लॉस आहे. 485 जर तोडून खाली जर त्याने क्लोजिंग दिलं 1-2 दिवस किंवा एखाद दिवस, तरी मी इथून निघून जाईल. टार्गेट 1 ऑलरेडी आलेलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर स्टॉक स्पेसिफिक बेसिकली काम केलं तर गोष्टी सोप्या होतात खूप. इंडेक्सला जर इंडेक्स कोण ट्रेड असेल तर इंडेक्सच बघावा, पण स्टॉक स्पेसिफिक मध्ये बाकीच्या गोष्टी बघायला लागतात स्कॅनिंग मध्ये. तर आजही काही स्टॉक्स आहेत माझ्याकडे. पहिला स्टॉक आहे HDFC असेट मॅनेजमेंट कंपनी. ओके, HDFC AMC. सगळे मुव्हिंग ऍव्हरेज बंद करतोय. HDFC AMC ने एक इथे चांगला पॅटर्न मला दिसतोय. हा एक मला इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न दिसतो. प्लस याने एक राउंडिंग बॉटमिश पण एक पॅटर्न बनवलाय. सो ही एक लेवल तिथं पूर्ण इम्पॉर्टंट लेवल आहे जिथे आज तो क्लोज झालाय. ही जी लेवल आहे ती पूर्ण इम्पॉर्टंट लेवल आहे. फॉर अ सेफ्टी पर्पज मी हाय पण मार्क करतो, कारण की आजची कॅन्डल इम्प्रेसिव्ह नाहीये. नंतर मार्केटमध्ये सेलिंग सुरुवात त्याने दणक्यात केली HDFC AMC ने, पण शेवटी सेलिंग आलं त्याच्यात. सो ह्याचा हाय आता माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. जर आजचा हाय जर याने क्रॉस केला आणि हा इथे टिकला तर ह्याच्या वरची टार्गेट ही सरळ सरळ अवेलेबल तुम्हाला होऊन जाते. ही असणार आहेत 2631 आणि हे टार्गेट असणार आहे 2778. हा एक वॉचलिस्टला ठेवा तुम्ही. आणि हे सगळे स्टॉक्स एज्युकेशनल पर्पज आहेत, की कुठेही सजेशन नाही की इन्व्हेस्टमेंट करा याच्यात. ॲज आय एम नॉट अ सेबी रजिस्टर्ड कन्सल्टंट, सो हा एज्युकेशनल आपलं डिस्कशन चाललेलं आहे. तर ही वरची टार्गेट ओपन अप झाली HDFC मध्ये. दुसरा आहे की कुठला होता, BDL, भारत डायनॅमिक्स. भारत डायनॅमिक्स एक शॉर्ट टर्म म्हणजे स्विंग, एक मिनी स्विंग म्हणू शकतो आपण. हा 332-345 टार्गेट साठी मला चांगला वाटतोय. एक ट्रेंड लाईन तो मेंटेन करतोय. हा एक डबल बॉटमिश त्याने एक कुठेतरी पॅटर्न बनवला. अगेन व्हॉल्यूम इज बाईंग साईडला जास्त व्हॉल्यूम आहे. आता व्हॉल्यूम कमी झालाय, कुठेतरी अक्युम्युलेशन पण चाललेलं असेल. ही रेंज एक बनवलेली आहे, या रेंजचं जर ब्रेकआउट त्याने दिलं तर एक चांगली मुवमेंट मिळू शकते. आणि जर याही लेवल ऍड झाला तर मी या प्रत्येक लेवलला थोडी थोडी क्वांटिटी ऍड करेन आणि माझी वरची लेवल असेल 381. तर विथ प्राइस ऍक्शन मी सगळे कॉल सांगतो. असं नाही की कुठे फक्त मी कॉल सांगितले आणि हे केलं. कुठलाही कॉल आहे विथ प्राइस ऍक्शनच मी समजावून सांगतो. म्हणजे जर स्टॉप लॉस हिट झाला तर हिट ज्याने पेड सर्व्हिस घेतली त्याला समजायला पाहिजे स्टॉप लॉस हिट का झाला. कुठलेही कॉल हे इथे देणारे रॅन्डम नसतात, त्याच्या मागे पूर्ण थॉट असतो. त्या थॉटनेच कुठलेही कॉल दिले जातात. उगाच कुठला तरी सिस्टीम जनरेट करते आणि ते कॉल दिले तसं होत नाही. प्रत्येक कॉल हा मॅन्युअली चार्ट चेक करूनच देतो इथे. त्यामुळे हिटिंग रेशो चांगले असतात. आणि जरी स्टॉप लॉस लागला तरी ती आपली चूक नसते. मार्केट शेवटी सुप्रीम आहे. त्यामुळे आपण आयडियल एंट्री घेण्याच्या आसपास कुठेतरी आपण येतोय साधारण. तर हे काही स्टॉक्स होते. आता लेट्स मूव टू पटकन एक क्विकली बँक निफ्टी बघून घेऊया एकदा. दिस इज विकली चार्ट बँक निफ्टीचा. परत एक इनडिसायसिव्हनेस आलेला आहे कुठेतरी. आता बँक निफ्टी मधल्याच लेवलला अडकलाय. सो माझ्यासाठी हा नो ट्रेडिंग झोन आहे आयडियली. का नो ट्रेडिंग झोन आहे? कारण की बँक निफ्टी ना वरच्या त्याच्या हाय कडे जातोय. तो हाय त्याचा खूप लांब आहे. जवळजवळ 3000 पॉईंट त्याचा वरचा हाय त्याच्यापासून लांब राहिला आता, जे की निफ्टीने कधीच क्लिअर केलंय. म्हणजे बँकिंग सेक्टरमध्ये विकनेस आहे, सरळ सरळ दिसते. स्टील
FIIच्या रेट्यामुळे तो वर खेचला जातोय. सपोर्ट आहे बँक निफ्टीचा हा मेजर सपोर्ट, वीकली सपोर्ट 26,000 आहे वीकली सपोर्ट. जर 26,000 तुटला काही कारणांनी तर मग बँक निफ्टी मधलं सेलिंग जास्त पॉवरफुल होईल आणि ते निफ्टीला पण खाली घेऊन जाईल. सो इफ एनीवन इज ट्रेडिंग इन बँक निफ्टी ही लेवल वीकली साठी खूप इम्पॉर्टंट आहे 26,433. बॅक टू डेली. डेली मध्ये पण साधारण तेच आहे जे निफ्टी मधली स्टोरी आहे. कन्सॉलिडेशन, एक ब्रेकआउट दिल्यासारखं केलं, आज गॅपअप उघडला आणि परत त्या रेंजमध्ये आला. तर डेली बेसिसला आता एक सपोर्ट जो आहे तो साधारण अं 40 मिनिटं संपत आली त्याच्यामुळे आपण रॅपअप करूया पटापट. ठीक आहे. सपोर्ट साधारण एक 27,657 हा एक खालचा सपोर्ट आहे, सपोर्ट 2, आणि सपोर्ट 1 आहे 28,603. तर हे दोन सपोर्ट जर ब्रेक होत आहेत काही कारणाने तर मग पुढे जास्त फॉल येईल, तो खाली घेऊन जाईल या झोन मध्ये जिथून कन्सॉलिडेशन ब्रेकआउट मिळालेलं. तर बँकिंगला जर थोडस कॉशियसली ट्रेड करा. खूप नाजूक काम झालेलं आहे बँकिंगचं, आणि जोपर्यंत जर हा हाय जोपर्यंत निघत नाहीये तोपर्यंत ऍज आय सेड की सेल ऑन राईस, थोडं थोडं तुमच्या पोझिशन हलक्या करत जा. सगळे एकदम विकू नका, कारण की मार्केटमध्ये अजूनही वर द्यायची धमक आहे. फक्त आपल्याला बाय ऑन डिप्स करायचं लक्षात ठेवा. आता तुम्ही विकून मोकळे व्हाल आणि जेव्हा तो डीपला येईल तेव्हा तुम्ही घाबराल की अजून खाली जाईल वगैरे, तेव्हा तुम्ही काहीच बाय करणार नाही आणि तो परत त्याच्यावरती जाऊन मग तुम्हाला वाटेल की अरे विकून टाकले वगैरे. सो तसं काही व्हायचं नसेल. तुम्हाला जर तेवढा कॉन्फिडन्स असेल स्वतःवर की डीपला बाय करायचं, एक थोडीशी रिस्क असते तुम्हाला, पण त्याचं फ्रुटफुल आहे कारण की ओव्हरऑल मार्केट ट्रेंड चांगला आहे सध्या. निफ्टीचे हे दोन सपोर्ट आहेत डेली बेसिसवर बँक निफ्टीचे. तर ट्रेड करताना कसं करायचंय, बेसिकली ट्रेड करताना इथे आल्यानंतर कुठे रिव्हर्सल दिसतंय का ते बघणं गरजेचं आहे. किंवा जर इथे आला तर इथून रिव्हर्सल दिसतंय का. ओके, ज्यांना MACD आणि RSI कन्सेप्ट माहितीये ते त्यांचा वापर करून व्यवस्थित ट्रेड करू शकतात. सो यू शुड बी केअरफुली ट्रेडेड, कारण की इथून जर तुम्ही चुकीच्या लेवलला जर बाय केलात तर मार्केट डीप देताना पण जबरदस्त डीप देईल, स्टॉप लॉस मोठे होते. त्यामुळे जितक्या सपोर्टच्या जवळ तुम्ही बाय करायचा प्रयत्न करा तेवढा तुमचा स्टॉप लॉस कमी असेल. त्यामुळे बाय करताना तर खूप विचारपूर्वक बाय करा आणि कुठेही शॉर्ट तर करायचंच नाहीये मार्केट. की असं समजू नका की मार्केटचा टॉप आपण गेस केला आणि आता मार्केटला आपण चांगलं शॉर्ट करून पैसे कमवू, असं नाहीये. ती लेवल जोपर्यंत येत नाही शॉर्टची तोपर्यंत मी अपडेट देईनच. जसं काय झालं मार्केटमध्ये, जर काही विचित्र मुवमेंट म्हणून फॉल मार्केट जबरदस्त ओव्हर करेक्ट झालं तर मग त्याचा ट्रेंड जर बदलायला लागला तर आपण एकदा भेटूच परत. पण टिल देन आता ट्रेंड पॉझिटिव्ह आहे मार्केटचा, कुठे घाबरण्यासारखं वगैरे काही नाहीये. चांगले इन्फ्लोज येत आहेत FII कडून. तो तर राईडची मजा घ्या. जो कोण काही येत असतील मध्ये मध्ये डीप तर ते बाय होत राहते. सो दॅट्स इट फॉर द डे. काही क्वेरीज असतील तर मला व्हॉट्सअप करा, आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया. ठीक आहे, टिल देन गुड नाईट. आणि मी युट्यूबला टाकेनच, चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. काही क्वेश्चन्स असतील तर मला व्हॉट्सअप करा. ओके ओके चलो बाय बाय. बनाओ तो सो जाओ.